फरवरी 2026 को मुंबई महापौर रितु तावड़े व उप महापौर पद के लिए संजय घाड़ी को निर्वाचित करने के पश्चात हाल ही में शिवसेना एकनाथ शिंदे गुट प्रवक्ता व नेत्री संजना घाड़ी ने अपने पति संजय घाड़ी के उप महापौर पद को लेकर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को धन्यवाद देते हुए शिंदे साहब कार्यकर्ता की जान रखने वाले नेता है, ऐसा बयान दिया। साथ ही संजना घाड़ी ने विश्वास जताया कि संजय घाड़ी उप महापौर पद के अवसर का सोना कर मुंबई विकास को नई दिशा देंगे। सुनिए संजना घाड़ी इनकी सविस्तर प्रतिक्रिया। पहिली प्रतिक्रिया काय आहे? संजयजींनी महापौर पदाचा पदभार सांभाळलेला आहे आणि मला एका वाक्यात सांगावंसं वाटेल त्याकरता, कार्यकर्ता जाणणारा, कार्यकर्ता कसा असला पाहिजे त्या पदावर याची कंप्लीट जाण असणारे असे नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांनी खरोखर जनमानसातला असा कार्यकर्ता असलेला व्यक्ती म्हणजे संजयजी यांना ही महापौर पदाची मोठी संधी साहेबांनी दिलेली आहे आणि त्या संधीचं ते नक्की सोनं करतील। नक्की मुंबईच्या विकासामध्ये एक चांगल्या योजना, चांगल्या गोष्टी घेऊन ते येतील आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील राहतील याची खात्री। पहिल्यांदा असं आहे की शिवसेनेचे महापौर नावे त्याच्यावर आपली काय? शिवसेनेचा या ठिकाणी उपमहापौर आहे की आता आणि महायुतीची सत्ता आहे आणि कसं आहे, बऱ्याच काळापासून ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या याचा कुठेतरी परिणाम हा म्हणावा लागेल की या वेळेला लोकांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने मुंबईचा मोनो असो, मेट्रो असो, रेसकोर्सवर 170 एकरमध्ये होणारं जे पार्क तयार होत आहे, जो खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये मुंबई शहराचं हृदय म्हणून काम करेल, या सगळ्याचा उपयोग 100%। त्याचबरोबर आणखी विषय आहेत की 15%चा प्रीमियम 5% रिडेव्हलपमेंटमध्ये झालेला आहे। पागडी सिस्टमच्या ओसी नसलेल्या इमारतींना रिडेव्हलपमेंटचा मार्ग खुला झालेला आहे। याच्यामुळे मराठी माणूस पुन्हा एकदा मुंबईकडे परतेल आणि खड्डेयुक्त रस्ते आणि तिथून खड्डेमुक्त रस्ते असा जो प्रवास सुरू झालेला आहे, या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीचा महापौर तिथे बसणं गरजेचं होतं, तो बसलेला आहे। उपमहापौर म्हणून संजयजी आलेले आहेत। आपला रोग जर एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे नगरसेवक कमी आले याच्याकडे असेल तर संघटनात्मक याच्यात जर आमचं कुठे कमी हे झालं असेल तर 100% भविष्यामध्ये आमची पूर्ण संघटनेतले पदाधिकारी ते अधिक बळकट करण्यासाठी पुढे कामाला लागू, एवढंच मी सांगते। विशाखा राऊत मराठी पत्रकारांना शिवीगाळ केलं, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? मी आज दुपारीच तो व्हिडिओ पाहिला। बऱ्याच जणांचे फोन आले, महिलांचे, किंबहुना त्यांच्याच पक्षातील महिलांचे फोन आले की स्वतःचा अपमान झाल्यावर कसं वाटतं बघा, आणि म्हणून मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर खरंच वाटलं की त्या महिला पत्रकार होत्या, मला नाही वाटत त्या काही असं एकदम अपमानास्पद वगैरे काहीतरी खेळीमेळीचं वातावरण सुरू होतं आणि त्या बोलल्या। पण त्याच्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार आणि पत्रकारिता, कुठेतरी या सगळ्याचाच अपमान त्या ठिकाणी झालाय का असं मला तरी त्या ठिकाणी जाणवलं। कारण आपण कितीही मोठी पदं भूषवलेली असली, कोणीही आपण कुठल्याही उच्चस्थ पदावर असलो, ते पद गेल्यानंतर किंवा ते पद असतानाही आपण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, दुसऱ्यांचा सन्मान दुसऱ्याला देता आला पाहिजे। काल जे त्यांचं जे काही वातावरण मी पाहिलं, किंबहुना पक्षात असताना त्या ठिकाणी देखील त्यांनी कितीतरी जणांचे, अगदी माझ्यासकट कितीतरी जणांचे बऱ्याचदा अपमान केलेले आहेत आणि दुसऱ्यांनी बोललेलं अपमानास्पद नसताना अपमानास्पद वाटून घेऊन त्याचा खूप बावू करणं, हे त्यांच्यासारख्या एवढी पदं भूषवलेल्या व्यक्तीला ते शोभनीय नव्हतं असं मला वाटतं। आणि आता त्यांना थोडं अंतर्मुख व्हायला हरकत नाही की दुसऱ्यालाही अपमान झाल्यावर कसं वाटत असेल। मॅडम, त्याच्या महापौर झाला नाही त्या कारणावर ते चिडले होते का? त्यांचा महापौर झाला नाही वगैरे त्या कारणासाठी चिडण्याचं इतकं पक्षाचं काम मला नाही वाटत। गेल्या 4 वर्षात जेव्हा गरजेचं होतं तेव्हा देखील त्यांनी केले। स्वतःचं सांभाळण्याचंच काम त्यांचं सुरू होतं। आमच्यासारखेच कार्यकर्ते होते जे काम करत होते आणि म्हणून आमचे व्हिडिओ आता व्हायरल होतात। पण आम्ही जिथे आहोत तिथे आमच्या नेत्याचं अत्यंत ताकदीने आणि इमाने इतबारे काम करणार आणि तेच काम आता आम्ही शिंदे साहेबांसाठी खूप ताकदीने करणार आहोत। त्यांचे असे कुठले व्हिडिओ दाखवायला मिळणार नाहीत तुम्हाला मागच्या 4 वर्षातले, कारण कामच केलं नाही, स्वतः कसे सेफ राहू हेच बघत राहिलेले आहेत। त्यामुळे अशा व्यक्तींनी पक्षासाठी महापौर आला नाही म्हणून काही वाटलं किंवा काही अजिबात मला वाटत नाही ते।